नवरा माझा नवसाचा भाग 2 हा पिक्चर परिवारसहित पाहावा. विनोदात्मक आहेत. मुख्य भूमिकेमध्ये सचिन, सुप्रिया, स्वप्नील, हेमांगी आहेत. गेल्या पिक्चरमध्ये सचिनला निवस्त्र नवस फेडायचा असतो. ह्या पिक्चरमध्ये गणपतीपुळ्याला जाऊन स्वप्नीलला तो निवस्त्र नवस फेडताना दाखवलं गेलं आहे. त्यामागची जर्नी ही देखील खूप हास्यात्मक आहे. परंतु तो नवस कशा रीतीने मागितला जातो हेही देखील त्याहूनही देखील विनोदात्मक आहे. तुम्हाला खेळवत ठेवणार आहे, तुम्हाला हसत ठेवणार आहे. स्वप्नीलचा देवावर विश्वास नसतो. त्याचा विश्वास कर्मा इज बॅक, कर्मा इज रिटर्न ह्यावरच असतो. परंतु त्याला एका क्षणी देवावर विश्वास करावा लागतो आणि तो नवस फेडण्यासाठी गणपतीपुळ्याला जावं लागतं. आणि ते जात असताना त्यावेळी एक होकार स्वप्नील जोशी त्या नवसाला नकारात्मक करत असतो. आणि त्यावेळी जेव्हा ते गाणं केलं आहे, एक नवीन धाटणीचं गाणं यावेळी सचिनने केलं आहे. तो लोक सचिन आणि सुप्रियाचा खूप सुंदर आहे आणि गाणंही देखील नव्या धाटणीचं मराठी इंडस्ट्रीमध्ये आलेलं मस्त आहे. या गाण्यात जॉनी लिव्हर, रीमा लागू, सोनू निगम यांचाही देखील समावेश आहे. ह्यावेळी ह्या पिक्चरमध्ये पुतळ्याच्या ऐवजी एआयची कल्पना आहे. बसच्या ऐवजी ट्रेन आहे. अशोक सराफ TC आहेत. मध्यंतर होतं, पुन्हा एकदा पिक्चर सुरू होतो. ह्या ट्रेनच्या प्रवासामध्ये छोटा मुलगा, वैभव मांगले, संतोष पवार, सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ, सचिन, सुप्रिया, स्वप्नील, हेमांगी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकलाकार यांची कॉमेडी अफलातून आहे. हसत ठेवणारी आहे, खेळत ठेवणारी आहे आणि विनोदात्मकच आहे. ह्या पिक्चरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींना केंद्रस्थानी ठेवून घडत असणारे प्रत्येक क्षण हे आपल्याला आपल्या जीवनातले वाटतात. त्यामुळे हा पिक्चर अगदी आपल्या जवळचा वाटतो. ह्या प्रवासामध्ये भावनात्मक, विनोदात्मक असे अनेक क्षण आहेत जे अगदी पिक्चर बघत राहण्यासारखाच वाटतो आपल्याला. सिद्धार्थ जाधवची भूमिका ही प्रत्येक मनुष्याला एक नवीनच संदेश देणारी आहे. या भूमिकेचं आवर्जून अवलोकन करावं. शेवटी गणपतीपुळ्याच्या ठिकाणी ही मूर्ती विसर्जनासाठी जाते तेव्हा सचिन पिळगावकरजींनी घेतलेलं कोकणी माणसाच्या हृदयातलं सुंदर असं गाणं इथे प्ले होतं, जे सिनेमाघरामध्ये अगदी जल्लोष करतं. या गाण्यामध्ये थ्रिलर कॉमेडी सुद्धा पाहायला मिळते. शेवटी चोर समोर येतात, हिरे चोरण्याचा प्रयत्न करतात, पोलीस त्यांना पकडतात. स्वप्नील नवस पूर्ण करण्यासाठी मंदिरात जातो. गणपती बाप्पा तो नवस स्वतःहून पूर्ण करून घेतात. हे जेव्हा स्वप्नीलला कळतं तेव्हा त्याचा देवाप्रती असणारा श्रद्धा आणि विश्वास अगदी दृढ होऊन जातो. शेवटी पिक्चर संपतो आणि शेवट असणारं हे गाणं हे प्रत्येक गणेशोत्सवामध्ये वाजणार आहे, गायलं जाणार आहे आणि अशाच हे धाटणीचं गाणं आहे. अगदी सुंदर आहे. प्रत्येकाने ते गाणं ऐकावं. यूट्यूबवरही देखील आहे. ह्या गाण्यामध्ये श्रेयाचा दाखवलेला लूक हाही देखील फार सुंदर आहे. एकंदरीत हा पिक्चर मला आवडला आहे, सुंदर आहे. प्रत्येकाने पाहावा.